खरं सांगायचं तर आईची तब्येत खूप छान आहे. आई एकदम ठणठणीत आहे, पण तिच्या मनाच्या समाधानासाठी आम्ही तिची मंथली चेकअप करत असतो. दरवेळेस तुला बंटी भाऊ हॉस्पिटलला घेऊन येतो ना? काय दरवेळेस बंटी भाऊ हॉस्पिटलला घेऊन येतो न सांगता ना? एकदा आईच्याकडे होय. मग मला नंबर केलं आणि मला बसवलं गेली बाजारानं आणि मग बाजार घेऊन आले तरी नंबर यायला. पण त्याला सांगायला नाही लागत ना हॉस्पिटलला जायचं, मनानेच घेऊन जातो. म्हणून आता लई ते चाललं बरं का, पण हे काम आणि त्यालाच सवडायला काय पिठच करायला मनाने चाललं डोळ्याच्या बी तेव्हा पाण्यात चपात काही नाही. एकदा हा एवढा केस असं दाग निघाला डोळ्यात नाही त्याच वेळा याचं आता. पण डॉक्टर म्हणतात की तुझे डोळे आमच्यापेक्षा चांगले. आणि त्याने टूप दिली ती का तेव्हा म्हणतात 3 बाऱ्या टाका. ती पहिली टूप टाकून दिली आणि तीच तकली टूप आणायला सांगायची बाऱ्या तकलीच आणतो. आता मग काय सांगायचं वाटतं किंवा म्हणलं टूप घेऊ तकलीच घेऊ त्यांनी लई केली मला पहिले बस. हा ना? आणि आम्ही नाही केलं का वैद्य? तो आणि त्यांनी दोघांनी खरं केलं. सगळ्यांनी केलं. सगळ्यांनी केलं पण ते जास्त आम्ही केलं. जास्त दोघांनी पासून फक्त काय मोडा असे खाद्यावर काय आणली ते पाय गुडगा सुटला त्या बाजारच्या चौकाड्यात असे खाद्यावर तवा आणली आणि इथं आणली गाडी इथं लगेच हात गाडी हात मारत तर जायची परीक्षा मग हात मारता बारावीची 12 तू महिनाभर नाही का राहिली. संडास हात पडली बापाला वडायला लागला तर तुम्ही हे सोडू नको मागून घे. पण तुझ्या आशीर्वादाने आमचं चांगलंच होणार आहे. माझ्या आशीर्वाद तुमचं चांगलं होईल आणि तुम्ही केलं माझं तर नाही ते केलं काय खायची दुसऱ्या जागी असते असं एवढं दुखणं 2-3 लाख रुपये घालून. खरं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये किती पैसे कमवतो याच्यावर आपलं यश अवलंबून नसतं, तर आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांशी आजी आजोबांशी कसे वागतो, त्यांची किती काळजी घेतो, आपल्या आजीच्या उर्वरित आयुष्यामध्ये आपण तिला किती आनंद देण्याचा प्रयत्न करतो, ह्या सगळ्या गोष्टी तुमचं यश ठरवत असतात. तुम्ही माणूस म्हणून कसे आहात ह्या सगळ्या गोष्टी ठरवत असतात. त्याच्यामुळे खरं तर आजी घरात असणं हीच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आजी आपण लहान होतो तेव्हा तिने आपली काळजी घेतली ना, तिने आपल्याला बोटाला धरून चालायला शिकवलं, तर आज तिच्या पडत्या काळामध्ये तिच्या आज उतार वयात आपण तिचा आधार होणं ही खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे आणि खूप सुखावणारी गोष्ट आहे. काय ऑर्डर करायचं, काय सांगायचं? नूडल्स ना अक्षय तुला? केक आणू का म्हणून? लावा केक. तू नको येऊ अक्षरा. कशी मी आमची मुलगी छान आहे. अयो अजून आमची भाषा बी काम करते. अजून आमची बाई दिसायला पाणी अजून मी तिला नव्हतं सांगितलं बोलायला. तीच मला म्हणली की मुली मग तू माझा व्हिडिओ चालू कर, मी काहीतरी बोलते. असे आगाऊ. कसं वाटलं आज कॅफे मधलं? आवडलं का? काय आवडलं सगळ्यात जास्त? सगळं आवडलं. आता हे बोल परत चालू करून राहिलं बोल. हा मग लय जोरातलं गावात का खावाच ऐकलं एवढं नव्हतं.
आ, हीच पहिली वेळ आहे. होय हा. आणि दरवेळेस आपण जातोय हो, हॉटेलला नाही हॉटेलला आपण दरवेळेस जातोय आई हे नाही म्हणजे दवाखान्यात आल्यावर म्हणायचंय का तुला हा अच्छा दवाखान्यात आल्यावर ग हा 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 ते मग तसं जायचं मग ते मग वाढदिवस ते काही बघा किती वेळा हा, घ्यायचं हा, दवाखान्यात हा, आल्यावर पहिल्यांदा कॅफे होतं ते कॅफे तिथं जेवण नाही हो, ते काल त्या कुठं यायचं मोर निघाले होते रोज एकदा ही होती दादाचं काही वेळेस शिवून त्या दादा पोरा टायमाला गाडगीच काय मला कळतं उतारला वंटी वाहून दिवस मला दिला त्याला ती म्हणे मला नाही आवडत तिने जपला मला आणून दिला आहे की द्यायचं रस आपण एकदा आता दमली ना सगळ्यात जास्त आजीला अक्षी काय म्हणली अक्षर सगळ्यात जास्त आजीला आणि मेन म्हणजे दिवसातले 24 तास असतात ना सॉरी 12 तर अक्षरा आणि आजीची कंटिन्यू भांडणं झालं असं अक्षरा आता काय माहिती सगळ्यात जास्त लाड आईने पदर घेतला बरं का आधी पदर नव्हता आता पदर घेतला पण बघ ना पहिल्या बायका घेतात आताची पोरी नाही घेत आता त्या नाही घेत आता तू 2-3 तोळ्याशिवाय टाकायचे एक दिवस 10 रुपये असते टाकायला सांग आईची पर्सनल डिझायनर आहे हरुबाई तुझी डिझायनर आहे ना हरुबाई सोयीशिवाय ती डायरेक्ट होम सर्व्हिस देते घरी येते आईचं मेजरमेंट घेते जवळ काय बाई आमची मम्मी आता हे बाजार घेत आहे कांदे बटाटा टोमॅटो इकडं सगळं भाजीपाला म्हणजे तेव्हा तिकडं आमचीच लाडू माऊ सगळंच सगळ्या आपल्या वस्तू आहेत बघा सगळ्यात छान बघा सगळे भाजीपाले म्हणजे सगळे बघा बघा तिकडे पण थोडे थोडे भाजीपाले तिकडे बघा तिकडं लिची असं सगळं इकडे पण आहे बघा 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 तिकडं किती किती मस्त बसले आहे बाजूसाठी बघा शेवटी एकच सांगावंसं वाटतं की तुम्ही कितीही शिकलात आणि कितीही मोठे झालात तरी जोपर्यंत तुम्ही घरातील आजी आजोबांना सुखात ठेवत नाही तोपर्यंत तुमच्या शिक्षणाला अर्थ नाही आणि त्यांना सुखात ठेवलं की आपोआप लक्षात येतं की तुम्ही माणूस म्हणून कसे घडले आहात आणि हाच आमचा संस्कार आहे आणि हाच आमचा वारसा आहे धन्यवाद हा